तुम्हाला 1000 रुपये पूजन वेळेस केलं की आता गोष्ट त्याच्या आणि मला अशी कामाची मूर्ती देखील स्वप्न केलं मध्ये मला वाटतं या परंतु तुम्ही त्यांची देखील भंडाऱ्यात होत तुमच्यासाठी प्रेरणा ऊर्जा म्हणजे 6 महिने उधळा घेतला थोडे आणि विजया गुलाब माझ्या सर्व भोंडे आणि महाराष्ट्र जनते केलं त्या आपल्या अर्थाने आशीर्वाद आपल्या खरं म्हणजे खरे सांगतो खरी पण तुम्ही सगळे वाघ इथे आहात वाघ दान दिलं आणि बसतात एक शिंदे आरोप नाही केला तर अनेक संघ दिल्या 3 अर्थाने विकास
मुंडेकर विकास काम कार्य व्यासपीठावर सर्व त्यांना मीटिंग करतो, आपल्याला निवडून देतो आणि म्हणून त्याला जप जे करता मोठा हा कार्य मोठो पक्षाला मोठा हो कार्य त्यांची गत होते. पण गेल्या सभेची निवडणूक राहिलेला आणि मग या कार्य असते जेव्हा हॉस्पिटल खासदार मंत्री जिल्हा सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी अवश्य त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये नेत्या जिल्हा विजय बोलण्याचं शिवाजी काम विसरू स्पीड देखील या वाढली मंत्री तो वेळेस कार्य म्हणून कामलं आज काय उद्या कार्य म्हणूनच काम करणार आहे. म्हणून या आपल्याला मी नरेंद्र मध्ये वाढते फोन पण आज देखील त्यांच्या तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो. तो माझ्या म्हणून शब्द आणि त्याला दिलं भोंड या कधी आपण नाही थोडस मग या मला नेत्याची जबाबदारी दिली असा कार्यक्रमाला पाहिजे. पद देखील अनेक मी एवढं हा नोकरा नाही. शिवसेना हा कार्यकर्ता या जो काम मोठी मोठी राजा बने वही हा पक्ष आणि नरेंद्र जे काम करत देखील कुठली अपेक्षा न ठेवता अनेक पद मला मिळाली. तुम्हालाही मी सांगतो, तुम्हालाही योग्य वेळेला मिळेल. अपना भी टाइम आहे. आणि म्हणून चिंता करू नका. बघा मी मुख्यमंत्री होतो, सीएम झालो, सीएम मिनिस्टर कॉमन मॅन, मी डीसीएम आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी आता देखील म्हणतात सोडून डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य ती त्याची तुटता कामाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते
आपण हवेत आणि डोक्यात हवा भरून घेणारे कार्यकर्ते नाही. सोन्याचा चमचा जन्माला आलो तरी सुद्धा तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवण्याचा प्रयत्न मात्र आपण करतोय. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्यांच्या आयुष्यामध्ये दिवस आले पाहिजे म्हणून लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आपण सुरू केली. लेक लाडकी लखपती योजना केली. युवा प्रशिक्षण योजना केली. ज्येष्ठांना वयोश्री योजना केली. दर्शन योजना केली. शेतकऱ्यांना सन्मान योजना केली. अनेक योजना केल्या. मला आनंद आहे, समाधान आहे. घेतलेले निर्णय अतिशय ऐतिहासिक निर्णय. मग सांगितलं की इतके मोठे निर्णय सुवर्ण सोनेरी अक्षरामध्ये या महाराष्ट्राच्या येऊन याचं मला समाधान. पद येतात पद जातात. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून सीएम काय डीसीएम काय ही पद वर असतात, परंतु मला सगळ्यात मोठी जर ओळख कुठली मिळाली असेल तरी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे. माझ्या लाडक्या मी सांगू इच्छितो, किती कोणी उलट सुलट बातम्या अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कारण ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्याचं प्रावधान केलेलं आहे, त्याचं केलेलं आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही. गेल्या काही मध्ये काँग्रेस सरकारने सांगितलं वीज बिल आम्ही सरकार सत्तेत वीज बिल लोकांना धड गेली. तसं आपलं सरकार नाही, महायुती सरकार. आणि म्हणून सरकारने आता सर्व माणसाला विजेच्या दबावाने सूट दिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील विजेच्या बिलामध्ये सूट देण्याचा सरकार महायुती सरकारने आपल्याला घेतला. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं. आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनते 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या. हा ऐतिहासिक विजय. जनता जनार्दनाने देखील तुमच्या सेनेवर शिक्कामोर्तब केलं, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं. कारण आपली शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसला दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं सत्तेसाठी खुर्चीसाठी पण हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचा विचार सत्तेसाठी कधी प्रतारणा करणे कधी जोड करणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो. आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील आपण जिंकलो. ते समोरचे लोक 100 जागा जिंकून 20 जागा 100 जागा लढून 20 जागा जिंक म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊ. त्यांना देखील जनतेने त्यांची जागा दाखवली. कारण तुम्ही कमरे सोडून डोक्याला गुंडाळून सत्तेसाठी साहेबांचे विचार सोडले. बाळासाहेब म्हणाले काँग्रेस माझी होऊ देणार, माझं दुकान त्याच काँग्रेस बरोबर आपण घरोबा केला. म्हणून आज मी एकच सांगतो, तुम्ही 2019ला मराठी माणसाचा विश्वासघात केला, हिंदूचा विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला दिलेल्या लोकांनी केलेल्या मताचा विश्वासघात केला. आणि म्हणून शिलेदार इथं आहे. म्हणून या शिंदेने 2022ला एक उठाव केला. तो उठाव फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर जगातल्या 32 देशाने त्याची नोंद घेतली. हा कोण आहे? एकनाथ शिंदे. तेव्हा मी मंत्री होतो, अनेक मंत्री आले
आता तर नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचा सदस्य पण इकडून तिकडे जाताना 100 वेळा विचार करतो, माझ्याबरोबर 50 आमदार होते, काय होतं माझ्याकडे, सत्ता होती, पण पाय उतार होऊन माझ्या सोन्याचं धाडस केलं. कारण त्यांना एकनाथ शिंदे स्वतःच्या स्वार्थासाठी कधी जगला नाही, जगणार नाही. राज्याच्या हितासाठी जेव्हा सैनिक खच्चीकरण होऊ लागलं तेव्हा हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. सामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. जर पण पाऊल उचललं असतं तर लोकसभेत एवढी मतं मिळाली नसती, उबाटापेक्षा जास्त. विधानसभेमध्ये आपल्याला 75% आपला स्ट्राईक रेट होता, 75%. म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने जे आज या भंडाऱ्यामध्ये विकास प्रकल्प आहेत, किंबहुना आज तुम्ही उठता बसता ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना शिव्या घालता. अरे पाकिस्तानला धडा शिकवणारे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी माझ्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्या पाकड्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. त्यांना त्यांची जागा दाखवली. ये नया भारत है, घर में घुस के मारेंगा हे बोलण्याची हिम्मत दाखवली. गोली का जवाब तो गोलों से मिलेगा हे बोलण्याची हिम्मत दाखवली. आतापर्यंत झालं होतं असं? बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांची स्तुती केली असते. पण तुम्ही हिशोब विचारताय, किती मिसाईल गेले, किती ड्रोन गेले. अरे थोडं तरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे की आपले लष्कराचे सैनिक सीमेवर लढताय, सीमेवर लढताय, जीवाची बाजी लावतात, त्यांच्यावर तुम्ही संशय व्यक्त करता. आतापर्यंत 26/11चा मुंबईचा हल्ला झाला, कसाबचा सिरियल बॉम्बस्फोट झाले, संसदेवर हल्ला झाला, पुलवामाचा हल्ला झाला. या ठिकाणी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं. तो विचारत नाही, याचा जबाब तुम्ही पाकिस्तानला विचारत नाही. तुम्ही लष्कर विचारताय, मंत्र्यांना जबाब विचारताय. तुम्ही त्याचे मोजमाप कुठं फेडणार हे पाप. आणि म्हणून या देशातली जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही, करणार नाही. कारण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातल्या लाडक्या बहिणींच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या मनातली चीड खतखत जी होती ती देशाचे प्रधानमंत्री आणि आपलं यांनी पाकिस्तानची खोड मोडून त्याला शिकवला. मला याचाही अभिमान आहे. या आपली शिष्टमंडळ पाठवली होती मोदी साहेबांनी, त्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हा करत होता. आणि तुमच्या एकनाथ शिंदेला जेव्हा दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होती त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा ठराव ऑपरेशन सिंदूर ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदे दिली. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मध्ये शिवसैनिक म्हणजे वेळेला या देशभक्तीने भरलेला, राष्ट्रभक्ती अंगार, हिंदुत्वाचा अंगार भरलेला शिवसैनिक. आणि म्हणून त्याची तुम्हाला किंमत करता येणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही त्याची किंमत केली, तुम्ही त्याचा कसपटा समान त्याला वागवलं, म्हणून तुम्हाला हे दिवस पाहावे लागले, म्हणून तुम्हाला तुमच्या आगतिक होण्याची वेळ आली. कुणी युती करता का, युती करता का, युती करता का वेळ आली, याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. का एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला, का नरेंद्र भोंडेकरने निर्णय घेतला, का आशिष जयस्वालने निर्णय घेतला, का माझ्या 50 आमदारांनी निर्णय घेतला. आणि या महाराष्ट्रातले लोक
दररोज शिवसेनेमध्ये येताय, शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते। एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, अशी शिवसेना आहे। आता काय, आता म्हणतात एक आसराणीचा कुठला पिक्चर होता तो, हा शोले, शोले मध्ये एक डायलॉग आहे, आधे इधर आओ, आधे इधर, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी में जाओ। काय पीछे काय, कारण शिवसैनिकाला जपावं लागतं, त्याच्या धावून जावं लागतं। आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, ठिकाणी नरेंद्र भोंडेकरजी आपण सांगितलंय ते सगळं ठिकाणी होत राहील। आणि मी तुमची संत जगनाडे स्मारक जे आहे, तो जगनाडे स्मारक त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत। रामाची मूर्ती आहे, त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत, जलपर्यटनाला देखील कमी पैसे पडणार नाहीत। एवढंच आपल्याला मी सांगतो आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, आता लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या आपल्याला जिंकायच्या आहेत। भगवा महायुतीचा फडकवायचा आहे। भगवा म्हणजे एक विचार आहे, भगवा म्हणजे झंझावात आहे, भगवा म्हणजे तलवारीची धार आहे, तो जाऊचा आशीर्वाद आहे। आशीर्वाद सदैव आपल्याशी राहील आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एकजुटीने जे काय असेल नसेल ते सगळं बाजूला ठेवून एकजूट करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा डौलाने आपल्याला आहे। त्यासाठी आजपासून तयारीला लागा। जय हिंद, जय महाराष्ट्र।